थँक्स यार, तुझ्यामुळे आज तिच्या नवऱ्याबद्दल तरी कळलं. आता बाकीच्या गोष्टी कळायलाही फार वेळ नाही लागला. तिच्या नवऱ्याबद्दल आपल्याला कळलं हे तिला सांगायला हवं. बिचारी खूप खुश होईल. नाही नको, म्हणजे आता लगेच नको सांगायला. तिच्यासाठी हे खूप मोठं सरप्राईज आहे. सो आपण तिला असं सरप्राईज दिल्यासारखंच सांगूया. ओके, इफ यू से सो. तर असा आहे माझा दादा आणि अशी आहे माझी वहिनी. स्वतः कोर्टात जज असताना घरातली जज तूच आहेस हे दादाने केव्हाच मान्य करून टाकलं होतं. आणि शाळेत मी मुख्याध्यापिका असले तरी घरातल्या मुख्याध्यापिका तुम्हीच आहात माणसं, हे वहिनींनी पण सांगून टाकलं होतं. त्यामुळे तुम्ही जर मला विचारलं की जगात सगळ्यात सुखी कोण आहे, तर मी म्हणेन ती मी आहे, आणि केवळ माझ्या दादा वहिनींमुळे. क्या बात आहे पण तू माझ्याबद्दल एवढा चांगला विचार करतेस हे मला माहितच नव्हतं. दादा तू पण ना. तो आत्या के इस इमोशनल भरे स्पीच के बाद हम लेते एक छोटा सा स्टार्टर ब्रेक. उसके बाद हम आने वाले हैं एक सरप्राइज पैकेज के साथ. तब तक कहीं मत जाइए, देखते रहिए आपका मनपसंद कार्यक्रम हैप्पी वाला बर्थडे डियर जज साहब. नक्की माझ्या आजूबाजूला काय घडतंय तेच मला कळत नसलं तरी काहीतरी घडले. माझ्या बाबतीत काहीतरी कळलंय एवढं मात्र नक्की आहे. इन्स्पेक्टर शंकर यांची नजरच तसं सांगते. पण काय चुकून यांना माझ्याबद्दल खरं तर कळलं नसेल ना? काय ग बेटा, काय झालं? इथं अशी येऊन एकटीच का उभी आहेस? नाही तसं काही नाही, असंच. हे बघ, तू हे सगळं माझ्या समाधानासाठी बोलत असलीस तरी मला माहितीये काय होतं जेव्हा आपल्याला आपला भूतकाळ आठवत नाही ना, तेव्हा आपलं पुढं काय होणार आहे याची भीती तुला वाटते. बाय द वे, मगाशी आमची पमा काय म्हणत होती माहितीये का तुला? तिचं असं म्हणणं आहे की ती जगातली सगळ्यात सुखी आहे. पण मला जर विचारशील ना की जगात सर्वात सुखी कोण आहे, तर मी तुझ्याकडे बोट दाखवेन. मी सुखी आहे? कसं काय? अगं, ज्याला भूतकाळच नसतो ना तो जगात सगळ्यात सुखी असतो. अगं, किती टेन्शन घेतेय. बघ, मी तुला एवढंच सांगेन की आत्ताचा क्षण एन्जॉय कर. तुझ्या आयुष्यात काय घडून गेलंय याच्यापेक्षा आत्ता काय घडतंय याला जास्त महत्व दे. भूतकाळ हा घडून गेलेला असतो. भविष्य काळासाठी भूतकाळाकडे धडा म्हणून पाहायचं आणि सोडून द्यायचं. वर्तमानात आपण जे निर्णय घेतो ना त्यावरच आपलं भविष्य ठरत असतं. काय काय येतंय का लक्षात? आम्ही आपला एकटाच बडबडतोय आणि तू? नाही नाही, तुम्ही जे काही बोलताय ते कळतंय मला आणि पटतंय सुद्धा. गुड, ये सगळे वाट बघताय. तो भाई और बहनों, हैप्पी वाला बर्थडे डियर जज साहब, इस कार्यक्रम में आप सभी का फिर एक बार स्वागत है. तो ब्रेक पर जाने से पहले हमने आपसे वादा किया था. जी हाँ, सही फरमाया आपने, एक सरप्राइज पैकेज की बात हुई थी. तो सरप्राइज ये है कि अब हमारी माँ गाना गाने वाली है. मी नाही गाणं बिणं म्हणणार. अगं, मुलांचा एवढा हट्ट आहे तर गा ना. हो. वंस मी किती दिवसात गायले नाहीये. आई, हे बघ, थोडं इकडे तिकडे झालं ना तरी चालेल,
फक्त त्या गाण्यातनं तुझ्या बाबांविषयीच्या भावना आम्हाला कळल्या पाहिजे. हो. काय बाबा, बरोबर ना? तू मला विचारतोयस का थट्टा करतोयस? हा, हे पहा, तुम्हाला जे समजायचंय ते समजा, पण तुम्ही आज आईला गायला सांगा प्लीज. हो, आणि सर त्या फक्त तुमचंच ऐकतील. प्लीज तुम्हीच त्यांना गायला सांगा ना. मी काय म्हणतोय की बाकी या सगळ्यांचं सोडून दे, पण मी म्हणतोय म्हणून तरी गाणं. आज मी बर्थडे बॉय आहे ना, आणि तू जर गायलीस तर माझ्या वाढदिवसाचं ते सगळ्यात मोठं गिफ्ट असेल. तुम्ही नेहमीच असं काहीतरी बोलता आणि मला अडकवता त्याच्यात. आता कुठलं गाणं गाऊ ते सुद्धा सांगा. आपण लग्नानंतर मरीन ड्राईव्हला फिरायला गेलो होतो ना, तेव्हा जे गायलं होतंस ना ते गा. पण ते गाणं आपण दोघांनी म्हटलं होतं, तेव्हा तुम्हाला पण गावं लागेल माझ्याबरोबर. आता तुम्हाला एक्सक्यूज नाहीये बाबा, आता तुम्हाला गाणं गावंच लागेल. दिसते मजला सुखचित्र नवे, मी संसार माझा रेखिते. दिसते मजला सुखचित्र नवे, मी संसार माझा रेखिते. दिसते मजला सुखचित्र नवे, मी संसार माझा रेखिते. दिसते मजला सुखचित्र नवे. हात तुझा हाती असावा, साथ तुझी जन्मांतरी, मी तुझिया मागून यावे. आसही माझ्या उरी, तुझ संगती क्षणरंगती. तुझ संगती क्षणरंगती. निमिषात मी जग पाहते. दिसते मजला सुखचित्र नवे, मी संसार माझा रेखिते. दिसते मजला सुखचित्र नवे. कळायला लागल्यापासून मी ज्या कुटुंबातील नात्यांमधील आनंदाचं स्वप्न पाहत होते, आज ते सारं काही माझ्या समोर आहे, पण मी मात्र त्याचा भाग नाहीये. माझ्यासाठी हे सारं काही आधी पण एक स्वप्नच होतं, आणि आताही एक स्वप्नच आहे. असं वाटतंय की आता कधीही मला जाग येईल आणि मी पाहिलेलं हे स्वप्न पुन्हा एकदा स्वप्न म्हणूनच कायम राहील. वा, मजा आली. बसा. तर या सुंदर अशा गाण्यानंतर मलाही तुम्हा सगळ्यांना काहीतरी सांगायचं आहे. नाही, डोंट वरी, मी गाणं गाणार नाहीये किंवा एखादं स्पीचही देणार नाहीये. मला तुम्हा सगळ्यांना एक आनंदाची बातमी द्यायची. या मॅडम, ज्या गेल्या काही दिवसांपासून आमच्या सोबत आमच्या घरात राहत आहेत, ज्यांचं खरं नावही आम्हाला माहित नाही, त्यांचं नाव कळायला आता फार कमी वेळ राहिलाय. अरे देवा, माझ्याबद्दलच बोलणं चाललंय. माझीच भीती खरी ठरायला लागली आहे. खरंच यांना माझ्याबद्दल काही कळलं तर नाही ना? ब्रो, किती फुटेज खाणार आहेस आता? सांग ना लवकर. वी ऑल आर एक्साइटेड. हो, सांगतो. आपल्या शंकरने यांचे फोटो सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये पाठवले होते, आणि तो स्वतः या सगळ्याचा फॉलोअप घेतच होता. नुकतंच आपल्याला यांच्या नवऱ्याबद्दल कळलेलं. त्यांनी स्वतःच शंकरला फोन करून ही गोष्ट सांगितली. इनफॅक्ट उद्या ते स्वतः त्यांना घ्यायला आपल्या घरी येणार.
काय झालं? काय होतं यांना? मॅडम, काय होतंय तुम्हाला? हो हो सर, तुम्ही सांगितलेली मेडिसिन्स दिली आहेत तिला. नाही, ती गाढ झोपली आता. हो, थँक्यू, थँक्यू सो मच. काय ग, काय झालं? काय म्हणाले सर तुझे? हेच जे मी सांगत होते. तिला मेंटल स्ट्रेस होता, त्यामुळे तिला तो धक्का सहन करता नाही आला आणि विकनेसमुळे तिला चक्कर आली. हे मी सांगितलं तेव्हा कोणी विश्वास नाही ठेवला. आता सरांनी सांगितलं लगेच विश्वास ठेवलात तुम्ही. अगं, ते सगळं ठीक आहे ग, पण आता ही डोळे कधी उघडेल ते सांग. त्याबद्दल काय म्हणले सर? हो, सर म्हणाले की तिला पहाटेपर्यंत जाग येईल आणि एकदा का तिचा नवरा आला की ती ठणठणीत बरी होईल. तिच्या नवऱ्याचं कळालं ना ते बरं झालं बाई. हो ना, मला हिची खूप काळजी वाटत होती. बरं अभि, मला एक सांग की शंकर काय म्हणाला? तिच्या नवऱ्याला घेऊन तू सकाळी किती वाजता येतोय? नाही म्हणजे असं काही सांगितलं नाहीये, पण यायच्या आधी फोन करतो म्हणाला. ठीक आहे, तो आल्यावर त्याच्याशी काय बोलायचं हे आपण बोलूच. पण तो येईपर्यंत हिची काळजी घेणं ही आपली सगळ्यांची नैतिक जबाबदारी आहे. हो. सोहा, काळजी घ्यायची आणि रात्रीतून काही लागलं तर आम्हाला नक्की सांग. हो, गुड नाईट. गुड नाईट. अभि, हो, आलोच. सोहा, आज सगळ्याच गोष्टी एकदम छान झाल्या नाही? म्हणजे बघ ना, बाबांचा बर्थडे आपल्याला हवा तसा सेलिब्रेट करता आला. त्यांच्या नवऱ्याबद्दलही कळलं. सगळंच खूप छान छान झालं. नाही, ह्यांच्या नवऱ्याबद्दल कळलं ते छानच झालं, पण तुला कसं वाटतंय आता? मला कसं वाटतंय म्हणजे? नाही, हिचं लग्न झालंय की नाही माहित नसल्यामुळे हिच्या बरोबर मला फ्लर्ट करत होतास ना, पण आता हिचं लग्न झाल्याचं कळतंय म्हणून आपलं विचारते की तुला कसं वाटतंय. सोहा, तुला माहिती आहे ना? हो, माहितीये. हा, माहितीये. तुला कुठल्याच मुलीबद्दल काहीच वाटत नाही. तू सगळं लाईटली करत असतोस. तुझ्या मनात तसं कुठल्याही मुलीबद्दल काहीच नसतं. आणि एवढं सगळं बोलल्यानंतर सुद्धा तू मला तुझी दर्दभरी लव्ह स्टोरी सांगणार आहेस आणि तीच मला ऐकायची नाहीये. पण मला खरं सांग, हिच्याकडे बघून आणि मनापासून विचार करून अगदी खरं खरं सांग की हिचं लग्न झालं नसतं तर हिच्याबद्दल विचार केला असतास? प्लीज सोहा, हे असले जर तरचे प्रश्न मला विचारू नको. आणि उद्या हिचा नवरा येतोय हेही विसरू नकोस. गुड नाईट. पमे, गुड नाईट ग. गुड नाईट. दादा, अरे गोळ्या घेतल्यास का? हो, तुला आमच्या गोळ्यांची काळजी, पण स्वतः कमरेचा पट्टा लावलाय का ते कोण बघणार ग? हा, अरे आज विसरले रे बाबा. वर जाऊन घेतो गोळ्या. हो. अहो, आजचा दिवस किती छान गेला ना, सगळं छान झालं. हो, नाही तर कोण कुठली ती मुलगी, तिची बिचारीची अवस्था बघून खूप काळजी वाटत होती. हो हो ना. पण तिच्या नवऱ्याबद्दल कळलं आणि खरंच खूप बरं वाटलं. एक मिनिट वहिनी, उद्या तिचा नवरा तिला न्यायला येणार आहे, म्हणजे तिचं लग्न झालंय, बरोबर ना? बरोबर. पण मग मला एक सांगा, ज्या वेळेस तुम्ही तिला आपल्या घरी घेऊन आलात तेव्हा तिच्या गळ्यात ना मंगळसूत्र होतं ना कपाळावर कुंकू. असं कसं? वंस, अहो त्या मागचं कारण तिचा नवरा आला की कळेल असतं आपल्याला. अगदी बरोबर. खरं तर ना, तुम्हा दोघांपेक्षाही तिच्या नवऱ्याला बघण्याची मलाच उत्सुकता आहे. म्हणजे कळेल ना नक्की काय येते. पमे, तुला का ग एवढी उत्सुकता लागली? नाही, मी घरात आल्यापासून बघतेय रे. मला ना सारखं वाटतं दादा, ती काहीतरी लपवती आपल्यापासून. पमे, तू ना खरं तर वकीलच व्हायला हवं होतस. आणि तू ज्या कोर्टामध्ये तुझी केस घेऊन लढवायला येणार त्या कोर्टचा मी जज, म्हणजे प्रत्येक केस तू जिंकलीच असतीस. अगं तुला सांगतो लता,
ही प्रत्येक गोष्टीचा इतका बारीक सारीक विचार करते ना की एखादा निष्णात वकील सुद्धा एवढा विचार करत नाही. दादा झाली थट्टा करून आता नाही चल जाऊन झोपा तुम्ही, बघू आता. जा वहिनी. गुड नाईट. आराम करा. हो. दमलाय. हो दादा गोळ्या घ्या. हो घेतो घेतो. तुम्ही तू जेव्हा गेली होतीस तेव्हा मंगळसूत्र तुटलेलं होतं. तुला वाटलं कायमचं तुटलंय मंगळसूत्र, पण आपल्या बरोबर का घ्या ना. पण आपल्याला तुझी काळजी आहे म्हणून वाढवलंय आपलं आयुष्य आणि तुझं मंगळसूत्र. अगं इतकं दचकायला काय झालं? भूत बघितल्यासारखं बरं वाटतंय का? अगं बरं वाटतंय म्हणते आणि एवढी घामाघूम काय झालीयस? काय बाई तुम्ही आजच्या पोरी ना, काही सांगण्याची सोय नाही तुम्हाला अजिबात. स्वतःला काय होतंय तेच तुम्हाला कळत नाही अजिबात. घे. काही नाही ग बाई, तुझ्याशी जरा बोलायचं होतं म्हणून आले होते. काल रात्री अभि काय म्हटलं आठवतंय ना? आज तुझा नवरा येणार आहे तुला न्यायला. तुझ्या गळ्यात मंगळसूत्र का नव्हतं हे तो आल्यावर कळेलच आपल्याला. पण आता त्याच्या समोर असं मोकळ्या गळ्याने जाणं बरं दिसत नाही. म्हणून हे मंगळसूत्र घाल.